सारखं अंगाशी घ्यायचं नाही. मला एकच मुलगा आहे, मुलगी नाहीये. तो मला सारखं येऊन पकडायचा, ए आई ग म्हणलं, अंगाला आता तर लावायचं नाही, आता तू मोठा झालायस. त्याने मला का म्हणून विचारलं. बायकांनो, त्यावेळेला मी शरीरशास्त्र त्याला समजून सांगितलेलं होतं. आता त्याचे 3 वर्षापूर्वी बाबा गेले. आम्ही काही गळ्यात पडून रडलो नाही एकमेकांच्या. दोघांनाही दुःख होतं. आपल्याकडे असलं नाहीये ग. आपल्याकडे नमस्कार आहे. नकारात्मक आणि सकारात्मक संवेदना एकत्र आणायच्या नाहीत, हे आपली पद्धत आहे. म्हणून आपल्याकडे नमस्कार आहे. माझ्या आतले सुंदर विचार माझ्या सकारात्मक शक्तीमध्ये प्रवर्तित व्हावेत आणि माझ्या आतली आत्मिक शक्ती वाढत 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 जावी, ज्यामुळे माझी आध्यात्मिक पातळी वाढणार आहे. म्हणून आपल्याकडे नमस्कार आहे. आपल्याकडे शेकहँड नाहीये. कुणालाही उठल्याने शेकहँड केलाय. आधुनिक पद्धतीने जाऊ नका. जुनं तेच सोनं. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, जे माझे संस्कार टिकवणार आहे. काळ बदलू देत, कितीही बदलू देत, 21व्या जगाकडे शतकाकडे जाऊ देत, तरी सुद्धा आपल्याला भान ठेवावंच लागेल. अगं, रावणाने जेव्हा सीतामाईंना पळवून नेली, सीतामाईने रस्त्याने सगळीकडे दागिने पसरवून टाकले होते. प्रभू रामचंद्रांना दिशा कळावी, रावण कोणत्या दिशेने गेलाय. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला विचारलं होतं, लक्ष्मणा, ही तुझ्या वहिनीच्या कानातली कर्णफुलं आहेत का? तेव्हा लक्ष्मणाने विनंती करून सांगितलं, दादा, मी तुम्हाला नमस्कार करून विनंतीपूर्वक सांगतो की मी आजपर्यंत वहिनीच्या चेहऱ्याकडे एकदाही बघितलेलं नाही. त्यामुळे मला कर्णफुलं ओळखू येत नाहीत. पण मी त्यांच्या पायाशी अनेक वेळा नमस्काराला वाकलोय. मला जोडवी ओळखू येतात, कानातलं ओळखू येणार नाही. हे माझे संस्कार आहे. हे माझ्या धर्माचे संस्कार आहेत. हे माझ्या धर्मग्रंथांचे संस्कार आहेत. हे किती जुने झाले तरी शील आणि चारित्र्य 5000 वर्षापूर्वी जेवढं महत्वाचं होतं तेवढंच आजही आहे. शील आणि चारित्र्य कुठं अजूनही संपलेलं नाही. बायकांनो, फार विचार करून मुलींना समजावून सांगा सगळं. अगं, माझ्या न शिकलेल्या आईने सांगितलं मला. माझी आई शिकलेली नाहीये, शाळेत गेलेली नाहीये, पण तरी तिला हे सगळं समजत होतं. आणि हे माझ्या आईने माझ्या कानात पेरलं, माझ्या मनात कोरलं आणि माझ्या लक्षात आलं, अरे आपण मुलगी असणं खूप सुंदर आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. आईनेच पेरायचे असतात संस्कार. बायकांना खूप जबाबदारी आहे. सोपं नसतं मुलं वाढवणं.